नक्कीच मला इन्व्हाइट करायला आवडेल आपल्या प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, रिस्पेक्टेड मिस्टर राहुल बिरादर सर. येस, प्लीज वेलकम ऑन स्टेज सर. येस, प्लीज सर. Yes, thank you. Thank you so much, Deepali ma'am. So once again, hello everyone. Very good evening. आणि दीपाली मॅमने खूप छान प्रेझेंटेशन दिले, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना भरपूर डिटेल्स मिळाले असतील प्रत्युष बिझनेस बद्दल. मुळात मी पण बऱ्याच दिवसानंतर आज पूर्ण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ऐकली आणि खूप भारी वाटलं की खरंच आपल्या बिझनेस एवढा म्हणजे ते जसं सांगत ओके. जसं ते स्टेप बाय स्टेप सगळी ऑपॉर्च्युनिटी सांगत होती, की कशा पद्धतीने या बिझनेसमध्ये आपण ग्रोथ करू शकतो. आणि आज पहिल्यांदा मला सुद्धा मॅम फील झालं, की प्रत्युषमध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत पैसे कमवण्यासाठी. आणि गाईज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की आज ज्या पद्धतीने ही ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी बनवण्यात आली आहे, त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आज आजच्या ह्या टील कंडिशनला आपण घराच्या बाहेर न जाता सुद्धा या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. कारण हे बघा, जर मी हे 2, 3, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जर ही संकल्पना जर मी तुम्हाला सांगितली असती, तर कदाचित विश्वास बसला नसता, की यार घरात राहून सुद्धा पैसे कमवता येतं का? पण आज हे सिद्ध झालंय, की आपण घरात बसून हा व्यवसाय करून सुद्धा मोठ्या लेव्हलला चांगला पैसा कमवू शकतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय जर याच्यामध्ये बघितला, तर आज हजारो आपल्या फॅमिलीमध्ये असे डिस्ट्रिब्युटर्स आहेत, जे या बिझनेसच्या माध्यमातून आज खूप चांगलं अर्निंग करत आहेत. त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत बरेच डिस्ट्रीब्युटर सुद्धा कनेक्ट आहेत, जे तुम्हाला त्यांचा अनुभव सांगणार आहेत. त्याआधी मी थोडंसं तुम्हाला सांगेल, या बिझनेसचा एक ओव्हरव्ह्यू सांगेल. या बिझनेस बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे काय काय गोष्टी असणं महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे गाईज, जर तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे, जर तुम्हाला या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं आहे, मी तुम्हाला एक अशी संधी सांगतोय, ज्या संधीमध्ये ऑलरेडी आताच्या कंडिशनला 3,500 पेक्षा जास्त महिला यशस्वी आहेत. आता जर हा व्यवसाय करायचा असेल, तर मग तुमच्याकडे काय पाहिजे? तर हा व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे तुमच्याकडे तुमचा आत्मविश्वास, तुमच्याकडे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. अरे मला करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये बिझनेस करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं, मला माझ्या लाईफमध्ये पैसा कमवायचा, मला माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं, मला माझ्या स्वतःसाठी करायचंय, माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी करायचंय. जर ही गोष्ट तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या बिझनेसमध्ये पहिलं पाऊल उचला. दुसरं पाऊल या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जर तुमच्या आतून भीती वाटत असेल, की माझ्याने होईल का, तर ती पहिल्यांदा भीती तुम्हाला नष्ट करावी लागेल, कारण हे तुमच्याकडनं होणारच आहे. जर आज या काळामध्ये एक लक्षात ठेवा, एका महिलेला जननी म्हटलं जातं का, कारण ती महिला एका नवीन बाळाला जन्म देते. आणि ही जर एवढी ताकद आहे, मी माझ्या आज घरामध्ये बघतो, आज माझी वाईफ आहे, आज किंवा माझी आई आहे, माझ्या ताईला मी बघतो, ह्या सगळ्यांना जेव्हा बघत असतो, आज आम्हाला वाटतं यार आम्ही खूप मेहनत करतो, पण आज जेव्हा त्यांचं आम्ही डेलीचं रुटीन बघतो ना, त्यांच्यासमोर आम्ही खरंच नाही टिकू शकत. ही तुमच्यातला सगळ्यात मोठा पोटेन्शियल आहे, ते तुम्हाला ओळखलं पाहिजे, तुमच्यामध्ये काय आहे ते. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला या बिझनेसमध्ये राहावं लागेल प्रामाणिक, या बिझनेसमध्ये तुम्हाला राहावं लागेल एकनिष्ठ, या बिझनेसमध्ये तुम्हाला राहावं लागेल टोटली डाऊन टू अर्थ. तुम्हाला एज्युकेशन घेण्याची भूक पाहिजे. आज मला नाही वाटत या मीटिंगमध्ये असे कोणी आहेत जे 18, 19, 20 वयाचे आहेत. या मीटिंगमध्ये जितके काही कमर्स आहेत मला ऐकतात, तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण 30 ओलांडलेली आहे. येस ऑर नो? आहेत का सगळे 30च्या पुढे आहेत? म्हणजे आता आपल्या आयुष्यामध्ये राहिली फक्त हाफ सेंचुरी. ऑलरेडी हाफ सेंचुरी आपल्या लाईफ मधली संपलेली आहे. म्हणजे आता या मीटिंग मध्ये असे कोणी नाही आहेत, अरे चला झालं तर झालं, लागले तर लागले, जिंकलो तर जिंकलो, तर फेल झालो, असं कोणी नाही. आपल्याला पुढच्या 30 वर्षात आयुष्य जगायचंय, पुढच्या 30 वर्षात आयुष्य जिंकायचंय, पुढच्या 30 वर्षात आपल्याला जे राहिलेलं आयुष्य आहे ते हिट करायचंय आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या पुढच्या जनरेशनसाठी. आणि जर हे तुमच्याकडे सिद्ध असेल, तुमच्याकडे जर या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असतील, तुमच्या आतून जर आता आवाज येत असेल ना, अरे यार हो मी करू शकते, तर एक आवाज तुम्हाला या बिझनेसमध्ये विन करू शकतो. आणि असाच एक आवाज अशा भरपूर महिला आहेत ज्यांच्या आतमध्ये आला आणि त्या महिलांनी आज रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं. सो मी तुमच्या सगळ्यांमध्ये काही अशा आपल्या परिवारातल्या सदस्यांना बोलवायला मला आवडेल, ज्यांनी या बिझनेसमध्ये जो आवाज मी तुम्हाला सांगितला, जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे होती. येस मी करू शकते, हे एक उत्तर त्यांच्याकडे होतं आणि त्या सगळ्यांनी करून दाखवलं. आणि मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हाइट करतो आपल्या कंपनीचे गोल्ड डायरेक्टर, जे 100 लोकांना आज बिझनेसमध्ये लीड करतायत. सो मी इन्व्हाइट करेल छत्रपती संभाजीनगरवरून कविता देवकर मॅडमला. सो कविता मॅडम, तुम्हाला तुमचं नाव सांग